हा, आता पहिला प्रश्न आहे की ईडब्ल्यू एस 10% दिल्यावरती दुसऱ्या कास्टला किती फरक पडेल. म्हणजे आता ओपनला जास्त प्रॉब्लेम येईल, कारण ओपनचे 10% जागा तिकडे जाणार आहेत, त्यामुळे ओपनला प्रॉब्लेम येईल. जर एमबीबीएस डीम युनिव्हर्सिटीतून झालं तर पीजीला महाराष्ट्रामध्ये त्याचा क्रायटेरिया काय असेल, त्यांना पूर्ण 100% महाराष्ट्रात अलाउड मिळेल, कारण 50% असतं, पण ते डीमला नसतं. ते फक्त तुम्ही दुसऱ्या स्टेटमधून जर पीजी केलं तर तो प्रॉब्लेम असतो. तुम्ही महाराष्ट्रातच डीम मधून केलं तर त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. तुम्हाला 50% महाराष्ट्रातले पण मिळतील आणि ऑल इंडियाचे पण मिळतील. त्यामुळे तिथे 100% पीजीला कोटा मिळेल तुम्हाला, त्याची काळजी करायचं कारण नाहीये. हम्म. आता इथे मागच्या वेळेचे सगळेजण मला जास्ती दिसत आहेत, तरी आपण आता चालू करू पहिले मीटिंग काय आहे ते. आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट मला असं वाटतंय की आपण त्याच्या बाबतीमध्ये या गोष्टी सांगूया की आता तुम्हाला नेमकं काय काय करायला लागणार आहे. तर तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या साठी काय करावं लागतं. तर एक स्लाइड शेअर करणे. हा, आता यांनी काय म्हणलंय, कास्ट व्हॅलिडिटी ओरिजिनल. ओरिजिनल का काय, बरं ते मी बघतो प्रश्न सगळे नंतर. आता मी हे करतोय, शेअर शेअर. तुम्हाला नाही शेअर झाले, कुठे स्क्रीन नाही दिसत आहे. शेअर स्क्रीन दिसतंय का? हो. दिसतंय हो का? सर. हा. हो. आणि मुस्कान आ जा तो देख तो. मग काय करतोय मी, हे कर ना मग ती. स्लाइड्स मिनिमाइज कर ना. हा, आता शेअर स्क्रीन तुम्हाला दिसतंय ना. हा, आता महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला सर्टिफिकेट, ऍडमिट कार्ड, नॅशनॅलिटी, डोमिसाईल, एसएससी, एचएससी, मेडिकल फिटनेस, ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आणि फोटो आयडी, हे सगळं आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमी लेअर, एलिजिबिलिटी सर्टिफिकेट. मग स्पेसिफिक रिझर्वेशनचा जर क्लेम असेल तर डिफेन्स कॅटेगरी, एमकेबी, किंवा हिली रिजन असेल किंवा ऑर्फन असेल तर त्याच्या सर्टिफिकेट लागतील. सगळ्यांना एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस सगळ्यांना 1,000 रुपये स्टेट कोटासाठी फी आहे आणि 6,000 रुपये इन्स्टिट्यूट कोटासाठी फी आहे. कोणालाही इथे डिपॉझिट भरायचं नाहीये महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे तो काही प्रश्न नाहीये. फक्त 31 डिसेंबर 2008च्या आधी जन्म असलेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये बर्थ सर्टिफिकेटमध्ये त्याचं नाव असलं पाहिजे, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेटमध्ये असलं पाहिजे, लिव्हिंग सर्टिफिकेट त्यांना लागेल ॲज अ व्हॅलिडिटी, व्हॅलिड प्रूफ म्हणून. आणि त्याच्यामध्ये बेसिकली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे असतं ते ऑनलाईन पण होतं आणि जेव्हा कॉलेजला ऍडमिशन मिळेल त्यावेळेला कॉलेजमध्ये पण ते केलं जाईल. तर त्याच्यामुळे कॉलेज इथे महाराष्ट्राला तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट, कलर डॉक्युमेंट हे स्कॅन करून अपलोड करावे लागतात. हे महत्वाचं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर
जनरल कॅटेगरीच्या यांना सगळे जनरल मिळतं, रिझर्व्ह कॅटेगरीच्या यांना म्हणजे त्याच्यामध्ये रिझर्व्ह प्रमाणे मिळतं, पण इयर मार्किंग जर केलं तर त्यांना ओपनच्या पण जागा मिळतात. ते इयर मार्किंग म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतोच ते आता पुढे. मग स्पेसिफाईड कोटा जे असतात त्यांना मात्र इयर मार्किंग अलाउड नाहीये. म्हणजे D1 असेल, हिली एरिया असेल, त्यांना इयर मार्किंग अलाउडच नाहीये. तर आता पहिल्या राऊंडला आपल्याला काय पर्याय आहेत की बाबा सीट मिळाली. सीट मिळाली तर एक तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता. तुम्हाला आवडलं नाही, तुम्ही नाही घेतलं, ठीक आहे, काय हरकत नाही. पण त्याच्यानंतर तुम्हाला सीट मिळाली आणि तुम्ही जॉईन झाले, तुम्ही घेतली ऍडमिशन, डीडी वगैरे काढून तिथे गेलात आणि ऍडमिशन घेतली, आणि ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला ती ऍडमिशन सेकंड राऊंडला दुसरं चांगलं कॉलेज मिळालं म्हणून सोडायची आहे, तर तुम्ही ती सोडू शकता. पण तिथे जाऊन ती रद्द करावी लागते, तिथले डीडी घ्यायला लागतात आणि मग इकडचे नवीन डीडी काढून त्याप्रमाणे इकडे जायला लागतं. हे महत्वाचं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कॅन्डिडेटला याच्यामध्ये नवीन रजिस्ट्रेशन करायला लागत नाही दुसऱ्या राऊंडला. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन पहिल्या राऊंड नंतर डायरेक्ट तिसऱ्या राऊंडला अलाउड आहे. त्यामुळे मध्ये रजिस्ट्रेशन नाही करायचं, फक्त चॉईस फिलिंग करायचे असतात. त्यामुळे फ्रेश चॉईस प्रेफरन्सेस तिन्ही राऊंडला देता येतात, पण रजिस्ट्रेशन मात्र पहिल्या आणि तिसऱ्या राऊंडलाच करावं लागतं. हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आता इयर मार्किंग म्हणजे काय की त्याच्यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरी कॅन्डिडेट असतात, तर त्यांना त्यांच्या मेरिटच्या बेसिसवरती ओपनची सीट पण मिळू शकते. So option of taking admission either against his respective category seat or on open category seat. If he or she opts for the reserve category, then he or she will be deemed to have an admitted as an open category candidate, not as a reserve category candidate. And one seat in the college where he was eligible for the admission against open seat shall be earmarked. म्हणजे त्याला त्यांनी ओपनची सीट घेतली म्हणून तो झाला इयरमार्क डोनर, आणि मग त्याची जी रिझर्वची सीट रिकामी झाली ती खालच्या रिझर्वच्या मुलाला मिळते, त्याच्या इमिजिएटली खालच्या मुलाला, आणि तो होतो इयरमार्क रिसिव्हर. मग त्याच्यामध्ये आपल्या जेव्हा लिस्ट येते त्यावेळेला EMD म्हणजे इयरमार्क डोनर आणि EMR म्हणजे इयरमार्क रिसिव्हर असं आलेलं असतं. तर इयरमार्किंग हे स्पेसिफाईड रिझर्वेशनला नसतं, पण रेग्युलर रिझर्वेशनला ते मात्र असतं. तर ते महत्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मग त्याचबरोबरीने आता तुम्हाला जनरल इन्स्ट्रक्शन फॉर्म भरतानाचे काय काय आहेत की आता हे जे आपण फॉर्म भरतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरताना लक्षात ठेवायला पाहिजे की तुमचं पहिल्यांदा सगळी माहिती भरावी लागते. तुमचे नीटच्या प्रमाणे सगळी माहिती भरायला लागते, आणि मग ती नीटची माहिती जी भरलेली तुम्ही असते तर ती एकदा व्यवस्थित भरली की मग त्यानंतर पुढे पुढे जाता येतं. तर त्यामध्ये तुम्हाला माहिती भरताना तुमचं जे याचा फॉर्म आहे म्हणजे नीटचं तुम्ही जे भरलं होतं त्याच्याच प्रमाणे ते सगळं जावं लागतं, तरच त्याचा उपयोग होतो, हे लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणेच तुम्हाला तिकडे जायला लागेल. तर जनरल इन्स्ट्रक्शन जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्ही इन्फॉर्मेशन वापर आयडी होता ना. प्लीज अनम्यूट करा, म्यूट करा. तो त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायच्या आधी तुम्ही सगळ्यांनी इन्फॉर्मेशन ब्रोशर वाचलेलं आहे असं गृहीत धरलं जातं, आणि त्याच्यामधल्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे असं गृहीत धरलं जातं. सो एलिजिबिलिटी बिफोर फिलिंग ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला माहिती पाहिजे. पासवर्ड आपला नीट जपून ठेवला पाहिजे. पासवर्डच्या बाबतीमध्ये आणि लॉग इन आयडीच्या बाबतीत CET सेल जबाबदार नसतं, आणि नो रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सच काइंड कॅन्डिडेट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिटेल्स which are filled and approved by him. आता याच्यामध्ये कॅन्डिडेट मस्ट possess द रिक्वायर्ड क्रायटेरिया आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असतं ते सगळं सांगितलं पाहिजे. त्याच्यानंतर ऍप्लिकंटचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तो अतिशय महत्वाचा. कॅन्डिडेट शुड लॉग इन युजर आयडी आणि पासवर्ड, ऍप्लिकेशन फॉर्म, आणि मग कॅन्डिडेटचे पेमेंट. तर हे अतिशय महत्वाच्या सगळ्या स्टेप्स आहेत. पेमेंट थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे, आणि मग त्याच्यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन बँकिंग याच्याने ते सगळं करता येतं. ऍप्लिकंट्स नीड नॉट सेंड द फिजिकल कॉपी टू CET सेल, कोठेही गरज नाही, सगळं ऑनलाईन असतं. कॅन्डिडेट मे टेक प्रिंट ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म, हे महत्वाचं आहे, कारण ती ती प्रिंट आपल्याला कॉलेजला पण दाखवावी लागणार आहे आणि ती नंतर अपलोडही करायला लागते, त्याच्यामुळे ते अतिशय महत्वाची असते. आता हा हा फॉर्मॅट आपण पाहतो आहोत की ज्याच्यामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. आणि मग त्या तुमच्या 12 स्टेप्स आहेत टोटल की ज्या तुम्हाला पाहिजे असतात.
आणि मला असं वाटतं की त्या सगळ्या स्टेप्स ज्या आहेत तर त्या मगाशी मी सांगितलेल्याच आहेत. तर त्या स्टेप्सच्या प्रमाणे तुम्ही सगळ्यांनी जायला लागेल. तर आता तुमचे जे प्रश्न असतील ते विचारा. म्हणजे आता तुम्ही तुमचे प्रश्न जे असतात ते याच्यामध्ये चॅटबॉक्समध्ये टाका. आता ते मी सगळे सांगतो, कारण मगाशी प्रश्नांना वेळ मिळाला नाही. तर एमबीबीएस डीम युनिव्हर्सिटीचं झालं आपला प्रश्न. सर, कास्ट व्हॅलिडिटी ओरिजिनल लग्न का पावती चालेल? पावती चालेल, पण नंतर ऍडमिशन मिळायच्या वेळेला मात्र तुम्हाला ओरिजिनलच लागेल. आयक्यू कोटा एक्सप्लेन करा. आयक्यू कोटा म्हणजे काय? इन्स्टिट्यूट कोटा, म्हणजे जिथे तुम्हाला साधारणतः 3 पट फी असते, म्हणजे ओपनच्या 3 पट फी. मग आता एकाने विचारलंय मग एससी कॅटेगरीला काय? एससी कॅटेगरीला काही नाही. आयक्यू कोटा घ्यायचा असेल तर तुमची फी ही ओपनच्या 3 पटच लागणार. तिथं तुम्हाला कॅटेगरी बाकी बेनिफिट काही मिळणार नाही. हे महत्वाचं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गर्ल कॅन्डिडेट आणि ईडब्ल्यूएस होल्डर, व्हॉट विल बी द फीज? आता प्रायव्हेटमध्ये जर गेलात तर तुम्ही गर्ल कॅन्डिडेट म्हणून गेलात प्रायव्हेटमध्ये आणि ईडब्ल्यूएस असाल तर तुम्हाला शैक्षणिक फी माफ आहे. म्हणजे समजा एखाद्या कॉलेजची 10 लाख फी आहे तर तुम्हाला ती 1 लाख किंवा 2 लाखच लागेल. पण त्याच्याऐवजी तुम्ही मुलगा आहे आणि तो ईडब्ल्यूएस आहे आणि त्याला त्या कॉलेजमध्ये मिळाली तर तिथे आता तुम्हाला 50%च फी लागणार. म्हणजे ईडब्ल्यूएस आधी अजिबात नव्हतं प्रायव्हेट कॉलेजला, या वर्षीपासून त्यांनी लागू केलेलं आहे. त्याच्यामुळे ईडब्ल्यूएस, ओबीसी यांना सगळ्यांना 50% फी असते आणि त्यामुळे आता कट ऑफ ईडब्ल्यूएसचा अजून खाली येईल, ओपनचा अजून वरती जाईल, असं नक्की होणार आहे. आणि प्रायव्हेट कॉलेजेस एमसीसीला पण टाकायचे असतात का? नाही, नाही, नाही. मी खूप वेळा सांगितलंय की ऑल इंडियाला फक्त 15% गव्हर्नमेंट आणि 100% डीम असतात आणि महाराष्ट्राला 85% गव्हर्नमेंट आणि 100% प्रायव्हेट असतात. त्यामुळे त्याच्यात त्याचं तेच असतं. आणि बीएमएस ला मात्र तुम्हाला 15% गव्हर्नमेंट AACCच्या साईटवर असतात आणि 15% प्रायव्हेट. हे महाराष्ट्राच्याच एमएसटीसीटीच्या वेगळ्या साईटवर वेगळ्या भागामध्ये तिथं सुरू होईल. त्याला अजून थोडासा वेळ आहे. पण त्यांनी ते तिथे पण बरेच कमी लोक अप्लाय करतात, त्यावेळेला बीएमएस वाल्यांना त्याच्यात खूप चांगली संधी असते. त्यामुळे बीएमएस वाल्यांनी तिथे करावं. आता आम्ही गुगल फॉर्म तयार करून आज पाठवू आणि मग नंतर तुमचे मेसेज आले की उद्या किंवा परवापासून आपण तुम्हाला चॉईसेस पाठवायला लागू. मग आपण डिस्कस करून ते फायनल करू. आणि हे करत असताना आपल्याला बेसिकली एक लक्षात घ्यायला पाहिजे, नगरचं कॉलेज आलेलं नाहीये. फक्त याचं एक कॉलेज वाढलेलं आहे, बीडीएसचं गव्हर्नमेंट कॉलेज वाढलेलं आहे. जळगावला 50 सीटचं आलेलं आहे. आता हे बाकीचे कॉलेजेस जर नवीन काही आले तर ते सेकंड राऊंडला थर्ड राऊंडला पण येऊ शकतात. माहिती त्याच्यामुळे नाही विचारून घे ना. ते जेव्हा येतील त्यावेळेला आपण बघूया. आत्ता तर ते आलेलं नाहीये, हे नक्की आहे. त्याच्यामुळे आत्ता जेवढे कॉलेजेस आलेत ते आपल्याला त्यांनी ब्रोशरमध्ये सगळे दिलेले आहेत आणि त्यांच्या किती सीट्स आहेत तेही दिलेले आहेत. तर त्याच्याप्रमाणेच असणार आहे. कारण त्याच्या आता तुम्हाला सीट मॅट्रिक्स पण येणार आहे. तुमचे स्टेट मेरिट रँक नंबर, एसएमएल नंबर येणार आहे. तुमचे एसएमएल नंबर 2 तारखेला येतील. ते आल्यानंतर तुम्हाला ताबडतोब एक दिवसातच आम्ही तुम्हाला तुमचा कुठले 5 कॉलेजेस मिळतात तेही सांगू. कारण तुम्हाला 3 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत चॉईसेस द्यायचे आहेत. तर चॉईसेस आधी सुद्धा आपण फायनल करून टाकू आणि मग नंतर त्यावेळेला तुम्हाला काही बदल करायचे असतील तर ते तुम्ही त्याच्यात करू शकता. चॉईस भरायचे आपल्याला 3 तारखेपासून आहेत. त्यामुळे घाई करू नका, गडबड करू नका. त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित वेळ आहे आणि ते आपण नीट विचार करूनच सगळं करणार आहोत. त्यामुळे चॉईस नीट द्या. चॉईस क्वालिटी प्रमाणे द्यायचा प्रयत्न करा. मला इथं जायचं नाही, मला तिथं जायचं नाही, मला एवढं लांब नाही पाठवायचं किंवा मला ही फीस नकोय, तर त्या मग तुमच्याप्रमाणे करा. मग तुम्हाला डिस्टन्स वाईज द्यायचं तर डिस्टन्स वाईज द्या. तुम्हाला जर फीज वाईज द्यायचं तर फीज वाईज द्या. ते तुमची मर्जी आहे. पण आम्ही साधारण तुम्हाला क्वालिटी वाईज देत असतो आणि मागच्या वर्षीचे 5 वर्षाचे कट ऑफचा अभ्यास करून आपण तयार केलेला असतं आणि मग तुम्हाला जे कट ऑफ असतील तेही तुम्हाला आम्ही शेअर केलेले आहेत सगळे. त्याच्याप्रमाणे तुम्हाला त्याचा फायदा तर होणारच आहे. कारण तुम्हाला त्याच्यामधून तुमच्या रँकला काय मिळतं हे समजलेलं आहे. पण तुमच्या रँकला काय मिळतं याच्याप्रमाणे चॉईस कधीच द्यायचे नसतात. कारण तसं जर तुम्ही केलं तर तुम्ही समजा तुमच्या रँकला मिळणारं कॉलेज 25 नंबरचं असेल आणि ते तुम्ही पहिलं दिलं तर तुमच्या वरच्या 24 कॉलेजेसना जायची संधी पूर्णपणे तुम्ही तुमच्या हाताने बंद करून टाकताय. त्यामुळे तुम्ही नेहमी क्वालिटी वाईज चॉईसेस दिले. तुम्हाला कदाचित 25वा मिळाला, त्यांनी काही बिघडत नाही. पण नंतर 25 नंतर तुम्ही 22व्याला जाऊ शकता किंवा 18ला जाऊ शकता. ते जास्त चांगलं असतं.
त्याच्यामुळे चॉईस देताना नेहमी त्याची काळजी घ्या. आणि प्रायव्हेट कॉलेज एमसीसी ला अजिबात नाही आहेत, त्यामुळे त्याचा काही संबंधच येत नाहीये. त्याच्यानंतर अजून महत्वाची गोष्ट काय, एकतर सर्वात महत्वाचं ते अपार कार्ड, अपार आय डी. तर अपार आय डीच्या बाबतीमध्ये खूप जणांचे प्रश्न आले, तर अपार आय डी कंपल्सरी नाहीये. पण ज्यांच्याकडे असतील त्यांनी त्याचं नोंद करा. आणि अपार आय डी मिळवणं काही अवघड नाहीये, ते ऑनलाईन प्रोसेस आहे. त्याची प्रोसेस काय असते काय नाही, त्याचे काय फायदे आहेत, हे सगळं मी मगाशी ग्रुपवरती टाकलेलं आहे. त्याच्यामुळे अपर आयडी बद्दलची माहिती सगळी नीट वाचा. आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचे अपर आयडी पण काढून घेतले तर चांगलंच आहे. पण अपर आयडी कंपल्सरी नाहीये, त्यामुळे घाबरून जायचं कारण नाहीये. त्याच्यानंतर कॅन्सल चेकच्या बाबतीत खूप लोकांचे प्रश्न होते. तर कॅन्सल चेक किंवा पासबुकचं पहिलं पेज हे आपल्याला तिथे ऑल इंडियाला स्कॅन करून भरायला लागतंय, कारण त्याच अकाउंटला डिपॉझिट परत येणार आहे. महाराष्ट्राला तसं काही नाही, त्यामुळे डिपॉझिट नसल्यामुळे तिथे त्याचं काही त्यांनी विचारलेलं नाहीये, त्यामुळे तो काही प्रश्न नाहीये. आता ज्यांना ऑल इंडियाचे ज्यांनी भरलेले नसतील, आता ऑल इंडियाचा तर आपण पूर्ण व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये सगळी माहिती दिली होती. तसंच आता महाराष्ट्राचं मी तुम्हाला सांगतोय. आणि तुम्हाला जे काही अडचणी येतील, म्हणजे 30 तारखेपर्यंत जे काही तुमच्या अडचणी असतील फॉर्म भरतानाच्या, त्या तुम्ही लगेच ताबडतोब फोन करा किंवा मेसेज करा. मी तुम्हाला उत्तर त्याच्यात 10 मिनिटाच्या आत नक्की देणार, याची मला खात्री आहे. कारण फक्त सकाळी 9 ते रात्री 9 मात्र तुम्ही करायला पाहिजे. रात्री 10 आणि 11 वाजता तुमचे फोन घेतले जाणार नाहीत. तर त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा सगळेजण. चॉईस चांगले द्या, म्हणजे तुम्हाला मिळण्याची शक्यता खूप वाढते. चांगले कॉलेजेस मिळण्याची शक्यता वाढते. आणि मग त्याप्रमाणे आपल्याला मिळतं. आणि मग ज्यांना रँक वाईज मिळणार आहे त्याप्रमाणे मी काय मिळणार आहे ते तर सांगितलेलंच आहे बऱ्याच जणांना. जवळजवळ मला वाटतं 95% लोकांना तर सांगितलंय. 5-1% लोकांनी जर विचारलंच नसेल तर माहिती नाही. पण आता अजूनही विचारू शकतात आणि करू शकतात. आपल्याला ऑल इंडियाचं काउन्सिलिंग अजून 4 दिवस आपल्याला शिल्लक आहे. आपल्याला फॉर्म भरता येऊ शकतात. 28 तारखेला रात्रीपर्यंत आहे. आणि महाराष्ट्राचं 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे, 31 तारखेपर्यंत पैसे भरायचे. आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट स्कॅन पण 1 तारखेपर्यंत आहे. आणि मग 2 तारखेला लिस्ट लागणार आहे SML ची. आणि 3 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करायचंय. आणि 7 तारखेला आपली लिस्ट लागणार आहे. 8 तारखेपासून आपल्याला कॉलेज जॉईन करायचंय. कॉलेज जॉईन करताना DD काढावे लागतात त्या त्या कॉलेजचे. आणि त्या प्रिन्सिपलच्या नावाने वगैरे काढायला लागतात. काही वेळेला 2 किंवा 3 DD असतात. ते सगळे तुमच्या वेबसाईटवरती त्यांनी दिलेलं असतं त्यांच्या कॉलेजच्या, त्याप्रमाणे ते करतील. आणि अपडेट जेवढ्या फीज झालेल्या आहेत तेवढ्या मी आज टाकेन परत एकदा. पण फारशा फीज अपडेट झालेल्या नाही आहेत. MBBS ला तर फक्त एकच फी कालपर्यंत झाली होती. आता आज आपण परत बघूया. आणि जर झाल्या असतील तर ते अपडेट झालेल्या फीज पाठवू आपण. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? तुमच्या 12 स्टेप्स पूर्ण झाल्या की नाही बघा. आणि जर काही अडचणी आल्या, काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असले, तर तिथे ऑनलाईन आपल्याला हेल्प असते. त्यामुळे घाबरून जायचं नाही. त्याच्यात काळजी करण्यासारखं काही नसतं. फॉर्म भरणं फार टेक्निकल आणि सोपं काम आहे. फक्त चॉईस प्रॉपरली भरा. चॉईस फिलिंग फार महत्वाचे असतात. चॉईस फिलिंग करताना मागच्या वर्षी एका मुलाचं खूप नुकसान झालं होतं. त्याच्यामुळे चॉईस फिलिंगच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन की चॉईस फिलिंग अतिशय प्रॉपरली करा, योग्य मार्गाने करा, तर तुम्हाला खूप उपयोगी पडेल. आणि चॉईस मी तयार करून दिलेलेच आहेत. तुम्ही माझ्याशी चर्चा करून ते फायनल करा. आणि मग नंतर ते टाका. चॉईस सोडून बाकीच्या गोष्टींना फार हे आहे नाहीये. कारण ते तुमच्याकडे ऑलरेडी ते सगळं मटेरियल आहे. म्हणजे ते तुमच्याकडे लिहिलेलंच आहे की तुम्ही कुठं राहता, तुम्हाला माहिती आहे सगळं. किंवा तुम्हाला काय बाकीची माहिती ते विचारतात, ती सगळी तुमच्याकडे असतेच. तर त्यामुळे ती माहिती फक्त भरायची असते, बाकी काही करायचं नसतं. ते जे विचारतील तसं तसं भरत जायचं. हं? अजून काय अडचणी असतील तर मला जरूर विचारा. हं? आपल्याला अजून वेळ आहे 10 मिनिटं. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. हा, ध्रुवे ध्रुवे विचारा. हा, हॅलो. झेरॉक्स कॉपी कोणाकडे अटेस्ट करायची सर? काय काय? झेरॉक्स कॉपी कोणाकडून अटेस्टेड केलेली पाहिजे?
जनरली आपण आपल्याकडे अटेस्टेशनचा नियम असा आहे की क्लास 2 ऑफिसर, तर क्लास 2 ऑफिसर कडून तुम्ही अटेस्ट करून घ्या. क्लास 2 ऑफिसर कडून अटेस्टेड करून घ्या. सेल्फ अटेस्टेशन पण चालतं, परंतु त्यांनी आता याच्यात म्हटलेलं आहे की अटेस्टेड कॉपीज म्हणून. असं त्यांनी म्हटले नाही की सेल्फ अटेस्टेड म्हणून. याच्यामध्ये आत्ता जे ब्रोशर आलंय त्याच्यामध्ये त्यांनी आता स्पष्ट असं म्हटलंय की अटेस्टेड कॉपी म्हणून. तर अटेस्टेड कॉपी म्हटलं असल्यामुळे मग आपण, मला वाटतं की करून घेतलेलं चांगलं राहील. कौन से डॉक्यूमेंट्स अटेस्ट करवाना है? हॅलो. हेलो सर, कौन से डॉक्यूमेंट्स अटेस्ट करवाना है? जो लिस्ट मैंने भेजी थी वही सब डॉक्यूमेंट, अभी मैंने इनिशियली बोला था कि कौन कौन से डॉक्यूमेंट अपलोड करना है, तो मुझे लगता है कि ये सब डॉक्यूमेंट्स आपको जो बताए थे कि एडमिट एडमिट कार्ड, नेशनलिटी सर्टिफिकेट, डोमिसाइल, तुम्हारा एसएससी, एचएससी, मेडिकल फिटनेस, फिर आधार कार्ड, पैन कार्ड, जो भी होगा, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट वैलिडिटी, डिफेंस वालों का, D1 D2 वालों का, वो वैसे करना है सर. ये जो डॉक्यूमेंट्स है ये सब अपलोड करना है. और 300 KB ईच डॉक्यूमेंट, ये जरूरी है. सर शाळेमधून अटेस्टेड करून आणले तर चालतील ना? हा, ते जर शिक्षक तुमचे जे प्रिन्सिपॉल आहेत ते क्लास 2 असतील तर हा हा, म्हणजे हायस्कूल मधून ते क्लास 2 असतात ना, हायस्कूलचे मुख्याध्यापक. असतील तर चालेल ना. असतील तर चालेल, काही हा प्रॉब्लेम नाही. ते तुमच्या याच्यावरती असतं ना, गव्हर्नमेंटच्या. काही कॉलेज हा हे नाहीये ना, म्हणजे काही शाळांना हा मान्यता नसते. आता ते मला माहिती नाही हा. ना कोणाकडून करून आणणार आहे ते. नाही नाही, जे कॉलेजला मान्यता आहे म्हणजे गव्हर्नमेंट, जे शाळा आहे त्याच्यामधून चालेल, आणलं तर चालेल ना? हो, चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल, ठीक आहे. आणि दुसरं असं विचारायचं सर, ओबीसी जे प्रायव्हेट कॉलेज, म्हणजे सर्व प्रायव्हेट कॉलेजला ओबीसी सवलत असते का? हो हो, सगळ्यांना आहे, फक्त डीमला नाही आहे. बाकी सगळी हा, डीमचं नाही, प्रायव्हेट जे कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये ते सर्वांसाठी असते ना? सगळ्यांना, सगळ्या कॉलेजसाठी असते ना? सगळीकडे 50% फी माफ. हॅलो. सगळीकडे 50% फी माफ आहे. ओके ओके सर. सर, महाराष्ट्रात हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटीचं काही आहे का एखाद्या कॉलेजमध्ये? MBBS ला नाही आहे, पण BAMS ला वगैरे आहे. सर, मग ते तुम्ही लिस्ट द्याल का कोणत्या कॉलेजेसला हो, आहे ते? हो, देणार आहे, देणार आहे. आता तुम्हाला ज्या 12 स्टेप्स आहेत त्या मी परत एकदा वाचून दाखवतो. नीट इन्फॉर्मेशन तुम्हाला जी नीटच्या तुमच्या याच्यावरून द्यायची आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, मग रिझर्वेशन आहे, मग क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, मग पॅरलल रिझर्वेशन. जर पॅरलल रिझर्वेशन म्हणजे कोणतं, जे मी आता D1 D2चं सांगितलं किंवा याचा हिली एरिया सांगितलं, त्याला पॅरल रिझर्वेशन म्हणतात. त्याच्यानंतर मग तुम्हाला कोर्सेस कोणते पाहिजेत, MBBS, BDS, BMS सगळं पाहिजे असेल तर सगळं मार्क करा. त्याच्यानंतर प्रिव्ह्यू आणि ऍप्लिकेशन फीस भरायची, मग प्रिव्ह्यू, मग डिक्लेरेशन ऑफ कॅन्डिडेट, मग सेशन ऍप्लिकेशन, आणि मग त्याच्यानंतर पेमेंट, आणि मग डॉक्युमेंट अपलोड. एवढ्या सगळ्या स्टेप्स आहेत आणि त्या सगळ्या स्टेप्स अतिशय सोप्या आहेत. फक्त शांत डोक्याने केल्या तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. घाई करायची नाही कुठल्या गोष्टीची. आणि काही आपल्याला काही कुणी मागे लागलं नाही की तुम्हाला 1 तासात संपवा आणि 2 तासात संपवा, काही नाही. आज थोडे करा, उद्या थोड्या गोष्टी करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. तेव्हा या 12च्या 12 स्टेप्स लक्षात ठेवा की या 12 स्टेप्स आपल्या झाल्या. सर, एकदा ग्रुपवरती प्रायव्हेट कॉलेज आणि MBBS गव्हर्नमेंट कॉलेजची लिस्ट पाठवली तर बरं राहील. सगळं मी पाठवलेलं आहे ऑलरेडी. आपण हं. महाराष्ट्राचे कट ऑफ जे दिलेले आहेत ना, त्याच्यामध्ये हो हो. पूर्ण पूर्ण म्हणजे MBBS, BDS, BMS, BHMS, थेरपी सगळे दिलेले आहेत. परत हं. एकदा मी आज टाकतो ते. हा, प्रायव्हेट कॉलेज वेगळे आणि गव्हर्नमेंट कॉलेज वेगळे, असं थोडंसं टाक. 4 वेळा तरी टाकलेत आतापर्यंत. ते सगळी लिस्ट आहे त्याच्यामध्ये. यावर्षी काहीच ऍड झाले हो. नाही. एक गव्हर्नमेंट BDSचं कॉलेज फक्त ऍड झालेलं आहे, जळगावचं, 50 सीटचं. हं. हो हो. बाकी अजून तरी काही ऍड झालेलं नाही. आता जे काही ऍड होतील त्यावेळेला ते तुम्हाला सांगूच आपण. बरं, चालते. हम्म.
तर रजिस्ट्रेशन करताना मग हे ऑप्शन राहील का सिंधी लिंग्विस्टिक मायनॉरिटीचं, आणि काय हो, अपलोड करावं लागेल? आहे ना ऑप्शन आहे. त्याच्यासाठी मग त्याला तुम्हाला डॉक्युमेंट, त्याला तुम्हाला ऍफिडेव्हिट द्यायला लागतं. फक्त ऍफिडेव्हिट आणि का ते आपल्या आणि लिव्हिंगला, एलसी ला? आणि आणि तुमच्या स्कूल लिव्हिंग मध्ये ते लिहिलेलं असतं, तर ते पण हा, सिंधी कास्ट लिहिलेली आहे, हा ते मग चालेल ना? ते पण अपलोड करायचं आणि ऍफिडेव्हिट अपलोड करायचं. अच्छा, ऍफिडेव्हिट आपणच बनवून आणायचं का? आपणच बनवायचं आणि ते करायचं, त्याला काही लागत नाही, ते किरकोळ असतं. 100 रुपयाच्या स्टॅम्प बरं. करून नोटरीची सही आणायची. सर सेकंड राउंड में अगर हमको कोई कॉलेज मिला और हमको लेना नहीं है तो फ्री एग्जिट ले सकते हैं क्या? सेकंड राउंड में नहीं ले सकते। सेकंड राउंड में फ्री एग्जिट अलाउड ही नहीं है। महाराष्ट्र में अगर सेकंड राउंड में आप कॉलेज नहीं लेते हैं तो आपको वापस थर्ड राउंड में रजिस्टर करना पड़ेगा। महाराष्ट्र में फर्स्ट राउंड और थर्ड राउंड रजिस्ट्रेशन है, सेकंड राउंड में रजिस्ट्रेशन नहीं रहता है। सेकंड राउंड में रजिस्ट्रेशन नहीं रहता है महाराष्ट्र में। महाराष्ट्र में फर्स्ट राउंड और थर्ड राउंड में ही रजिस्ट्रेशन रहता है, और सेकंड राउंड में फ्री एग्जिट नहीं है। आणि थर्ड राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळाल्यानंतर तुम्हाला ते सोडता येत नाही, नाहीतर मग तुम्ही सिस्टीम मधून बाद होऊन जाता। आणि जर मॉपअप राऊंडला तुम्ही घेतलं कॉलेज आणि सोडलं तर पुढच्या वर्षी पण नीट नाही देता येणार, तुम्ही डिबार होणार आहे, हे लक्षात ठेवा। आणि थर्ड राऊंडला सोडलं तर चालेल ना? थर्ड राऊंडला सोडलं तर निदान पुढच्या वर्षी तरी येता येईल, पण हा हा, मॉकअप राऊंडला नाही. हा. मॉपअप राऊंडला सोडलं तर पुढच्या वर्षी पण नाही येता येणार। अच्छा, थर्ड राऊंडला सोडलं तर चालतंय, मॉकअप राऊंडला सोडलं तर नाही चालणार असं? मॉपअप राऊंड आणि स्प्रिंग राऊंडला आपण पार्टिसिपेट नाही केलं तर चालतं का सर, थर्ड राऊंडला कॉलेज नाही घेतल्यावर? नाही, चालतं ना। तुम्ही कुठल्या राऊंडला पार्टिसिपेट करायचं नाही करायचं तुमच्या हातात आहे ना। तुम्ही गेलेच हं. नाही तिथे तर प्रश्नच नाही, चॉईसच नाही दिले तर काय प्रश्न आहे? तुम्हाला कोण कंपल्शन करतंय? तुम्ही तुम्ही स्वतःहून चॉईस देता म्हणून ते तुम्हाला सांगतात ना। तुम्ही चॉईस देता याचा अर्थ काय, की तुम्हाला ते हवंय म्हणून तुम्ही देताय। हं. मग ते हं. त्याच्याप्रमाणे चाललेलं असतं ते। तुम्ही जर चॉईसच दिले नाही तर तुम्ही त्या राऊंडला नसताच, तुमचं नाव कुठे येणारच नाही। अच्छा. आणि महाराष्ट्राच्या म्हणजे ऍटो आपण बाहेर पडू शकतो का त्याच्यावर, चॉईस नाही दिल्यानंतर? हा, चॉईस नाही दिले की तुम्ही बाहेरच पडले। आणि तुम्ही हा म्हणजे मध्ये तुमच्या नावासमोर असं येत असतं की चॉईस नॉट अवेलेबल। ऑल इंडियाला तसं हा येत, पण महाराष्ट्रात चॉईस नॉट अवेलेबल असं येत असतं तुमच्या नावासमोर, जर तुम्हाला तुमचा चॉईस नाही मिळाला तर। आणि आपण हा आता एक हा वेटिंग नंबरचं सॉफ्टवेअर पण तयार करतोय, ते जर झालं या 2-4 दिवसात तर मग तुम्हाला हा हा. लिस्ट लागल्यानंतर, तुम्हाला तुमच्या त्या लिस्ट लागल्यानंतर तुमच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही कितवे आहात, आणि मग तुम्हाला हम्म, काय चान्सेस आहेत सेकंड राऊंडचे थर्ड राऊंडचे, हे कुणीच सांगत हम्म. नाही। काउन्सिलिंग मध्ये मला माहिती येते की कोणी सांगत नाहीये। तर हे वेटिंग नंबर प्रकार जो आहे तो आपणच सांगतो, आणि वेटिंग नंबर प्रकार आपण नक्की सांगणार आहोत तुम्हाला। यावर्षी आम्ही प्रयत्न करतोय त्याच्याबद्दलचा। ते सॉफ्टवेअर बनलं की ओके. आम्ही तुम्हाला त्याच्यात सांगायचा प्रयत्न करू की तुमच्या हम्म. कॅटेगरीला तुम्ही कुठे आहात। हो हो. बारावी पूछते हैं क्या? एसएमएल नंबर आला की 5 कॉलेजेस तर आम्ही सांगणारच आहे। एसएमएल नंबर येणार आहे 3 आणि 4 तारखेला तुम्हाला निश्चितपणे माहिती मिळाली असेल एमबीबीएस बीडीएस साठी। बीएमएस साठी एसएमएल लिस्ट वेगळी असते। 1-2 मिनिटं ऐका। बीएमएस साठी एक वेगळी असते। बीएमएस आल्यानंतर आपण 2 मिनिटं मॅडम ऐका। बीएमएस ची लिस्ट वेगळी असते। बीएमएस ची लिस्ट एसएमएल ची 2 तारखेला येणार नाहीये। जेव्हा ती येईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला त्यांचे 5 कॉलेजेस देणार आहे। आता आम्ही फक्त एमबीबीएस बीडीएस वाल्यांना 2 तारखेला 5 कॉलेजेस कोणते ते देणार आहे। आता एडमिशन विचार। के टाइम पे अपार आईडी पूछते हैं क्या? हाँ, अपार आईडी कंपलसरी नहीं है। अगर बनाना है तो आप बना सकते हैं। कैसे बनाना है क्या, मैंने आपको अभी ग्रुप में सब डाल दिया है। अपार आईडी का पूरा इंफॉर्मेशन मैंने 5-6 स्क्रीनशॉट डाले हैं। वो इम्पोर्टेंट है क्योंकि अपार आईडी ये साल कंपलसरी तो नहीं है, अगले साल से शायद वो कंपलसरी करेंगे। सर कॉलेज कधी जॉईन करायचंय? कॉलेज लगेच लिस्ट लागली की दुसऱ्या दिवशीपासून फक्त 4 ते 5 दिवस मिळतात जॉईन करायला। आणि त्या त्या काळात जाऊन तुम्ही पहिल्यांदा त्या कॉलेजच्या डीडी कोणते काढायचे ते चौकशी करायची, डीडी काढायचे आणि कॉलेजला जाऊन, आणि डीडी एक लक्षात घ्या, कॉलेज जॉईन करताना कुठल्याही प्रकारची रविवारची सुट्टी नसते किंवा कुठल्याही बाकीच्या सुट्ट्या नसतात।
म्हणजे गणपती आहे, अमुक आहे, तमुक आहे, कुठल्याच सुट्ट्या नसतात त्यांना. त्याच्यामुळे ते नोव्हेंबर पर्यंत त्यांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही दिवशी जाऊन तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. सर प्रोबेबल डेट या वर्षीची? या वर्षी आता जॉईनिंगची डेट त्यांनी दिलेले आहेत ना सगळे. आता महाराष्ट्राने दिलेली आहे की आता त्यांची 7 तारखेला रिझल्ट लागला की 7 पासून पुढे 5 दिवस आहे, 7 ऑगस्टला. सर ऍडमिशन कॅन्सल करायला काही फीस भरावी लागते का? नाही भरावी लागत. फक्त त्या कॉलेजला जायचं, त्यांना सांगायचं की आम्ही ऍडमिशन कॅन्सल करतोय कारण आम्हाला पुढचं कॉलेज मिळालंय, आणि मग ते दाखवायचं. मग ते तिथला डीडी परत देतात. मग आपण दुसऱ्या कॉलेजला जायचं, तिथला डीडी काढायचा आणि तिथे जाऊन ऍडमिशन घ्यायची. जर आपल्याला कुठंच जायचं नाही, कॅन्सल करायची असेल तर त्याची एक वेगळी तारीख गव्हर्नमेंट देत असतं की ज्यांना ज्यांना ऍडमिशन कॅन्सल करायचे त्यांना एक नोटीस असते. त्या डेटच्या आत ते करायला लागतं, नाही तर दंड लागतो. BMS वाल्यांना 3 लाख आणि MBBS वाल्यांना 10 लाख असा दंड आहे. त्याच्यामुळे ते डेटकडे पण नीट लक्ष ठेवायचं. मी प्रत्येक गोष्ट अतिशय डिटेलमध्ये टाकत असतो. फक्त ग्रुप वाचत जा, कारण बरेच जण ग्रुपच नीट वाचत नाही आणि मग नंतर प्रश्न विचारतात जे ग्रुपमध्ये ऑलरेडी सांगितलेलं असतं. त्यामुळे ग्रुप वाचायला शिका. त्याच्यामध्ये खूप गोष्टी मी सांगितलेल्या असतात. आणि तुम्हाला सगळे पैसे परत मिळतात. ऍडमिशन कॅन्सल केल्यावर एक पैसा तुमचा कट केला जात नाही. फक्त डीमवाल्यांना जर नंतर केलं तर 10,000 रुपये त्यांचे ते कट करतात. बाकीचं तर कोणी काही कट करत नाही. डीडी त्यांनी भरलेलेच नसतात तिन्ही राऊंड. ते डीडी तसे तसे तुम्हाला देऊन टाकतात ते. सर जर SCBC किंवा EWS मेल असेल आणि आपल्याला प्रायव्हेट कॉलेजला जर ऍडमिशन भेटलं तर मग आपण 50% आपल्याला हे मिळतं, तर मग 50% फी घेऊन जायला लागती फर्स्ट टाइम की टोटल फी घेऊन जायला लागती? 50%च फी घेऊन जायची. 50%च घेऊन जायची. कोणीही तुम्हाला हे कॉलेज पूर्वी असा चाहटळपणा करायचे की आम्ही तुम्ही पूर्ण फी भरा, मग आम्ही तुम्हाला 50% परत देतो. तर त्याच्या विरुद्ध कोर्टात सगळ्यांनी अपील केलेलं आहे. ते सगळं झालेलं आहे आणि त्यामुळे आता कॉलेजना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहे. 50% फी घ्यायची. त्यामुळे 50%च फी घेतली जाते. आणि त्यांच्या त्यांच्या वेबसाईटवर ते असतं कुठल्या कॅटेगरीच्या लोकांनी किती. तोरे मॅडम, तुम्ही जरा थोडस म्यूट करा ना स्वतःला. तर त्याच्यामध्ये सगळ्या इन्स्ट्रक्शन्स असतात दिलेल्या. आता आपलं 5 मिनिटात हे होणार आहे, झूम मीटिंग बंद होणार आहे. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या, नाहीतर मग आपण नेहमीप्रमाणे व्हॉट्सअप मेसेजमध्ये पण सांगतोच आहे. आणि आपलं हे सगळे व्हिडिओ जे आहेत हे आपण युट्यूब चॅनलला पण टाकतोय. डॉक्टर सुचित तांबोळी नावाने माझं युट्यूब चॅनल आहे. ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये तुम्ही ते व्हिडिओ सगळे लाईक करा जेवढे नीटचे आहेत ते. आणि ते तुम्ही फॉरवर्ड पण करू शकता, म्हणजे लोकांना पण पाठवू शकता, ज्याच्यामुळे त्यांना पण चांगली माहिती मिळेल. तर त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनलच्या बाबतीमध्ये पण तुम्ही निश्चितपणे उपयोगी तुम्हाला पडतील अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यात आहेत. त्या तुम्ही जरूर पहा. आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला आत्ता जर काही अडचणी असल्या तर त्या तुम्ही आपल्या नेहमीप्रमाणे फोन कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेजेसच्या द्वारे करा. जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण आली तर काही प्रॉब्लेम आले तर जरूर विचारा. कारण याच्यामध्ये घाई करू नका. तुम्ही एखादी गोष्ट करून झाली नंतर विचारलं तर ते आपल्याला करेक्शन करणं खूप अवघड असतं. त्याच्यामुळे तुम्ही आधी प्रत्येक गोष्टीच्या शंका आली की लगेच विचारा आणि मग त्याप्रमाणे पुढे जा. हे मी तुम्हाला 10-10 वेळा सांगतो. त्याचं कारण असं आहे की आम्ही खूप केसेस अशा पाहिल्यात, प्रॉब्लेम असतात. हा जैन सर आपण सर आपण सर सारखेच कॉलेज ऑल इंडियाला, स्टेटला आणि आयुषच्या काउन्सिलिंगला सारखे कॉलेजेस चॉईस फिलिंगला टाकू शकतो का? हो, टाकू शकतो, टाकू शकतो. गव्हर्नमेंटचे सेम कॉलेजेस टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सर आणि ईच डॉक्युमेंट प्रायव्हेट 300 KB का? हा हा ईच डॉक्युमेंट 300 KB? 300 KB ईच डॉक्युमेंट 300 KB. आणि नाही प्रायव्हेट आता दोघीकडे टाकू शकतो ना सर? काय प्रायव्हेट कॉलेजेस पण आयुषला आणि स्टेट काउन्सिलिंग दोघीकडे टाकू शकतो? प्रायव्हेट कॉलेजेस नसतात, ऑल इंडियाला नसतात. डबल नाही, आयुषला आणि स्टेट. आयुषला प्रायव्हेट कॉलेजेस नसतात. आयुष म्हणजे AA CCC ची साईट. त्याच्यामध्ये तुम्हाला 15% गव्हर्नमेंट आणि 100% डीम
आयुषचे डीम कॉलेज आणि आयुषचे 15% कॉलेज, कितीतरी कमी मार्काच्या मुलांना 15% आयुषला चांगले गव्हर्नमेंट कॉलेज BHMS चे किंवा BMS चे मिळालेले मी पाहिलेले आहेत. पण त्यांनी ते टाकले पाहिजेत. ऑल ओव्हर इंडिया जायची तयारी पाहिजे. 170 मार्काला जयपूर BHMS मिळालं होतं. इतकं सुंदर कॉलेज होतं ते. आणि असे खूप गोष्टी होतात, पण ते तुम्हाला तयारी पाहिजे आणि तुमची मनाची तयारी पाहिजे जायची. नाही तर मग मला महाराष्ट्रात पाहिजे, नुसतं महाराष्ट्रात नाही, मला पुणे मुंबईच पाहिजे, मला नाशिकच पाहिजे, असलं केलं की मग ते काही होत नाही. मग तुम्हाला मिळणं खूप अवघड जातं. पण तुम्हाला ब्रँच पाहिजे का तुम्हाला काय पाहिजे हे नीट आधी आयुष्यभर ज्याच्यात काम करायचंय ते फार महत्वाचं असतं. ते जर तुम्ही नीट प्रॉपर ठरवलं तर मग तुम्हाला पुढचे खूप फायदे होतात. तर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा, माझ्याशी चर्चा करा. मी तुम्हाला खूप ऑप्शन्स देईन. तुम्हाला प्रत्येकाला कॉलेज मिळावं ही माझी खूप तळमळ असते आणि ते चांगलं मिळावं ह्याची पण तळमळ असते. पण त्याच्यासाठी तुम्ही पण सर तेवढंच सहकार्य करायला पाहिजे. हम्म. सर डीमचं काउन्सिलिंग कधीपर्यंत चालू राहील? 28 तारखेला, 30 तारखेला तर लिस्ट लागणार आहे. 28 तारखेला सगळं बंद होणार. 28 तारखा. आता एक ओके. आणखी गोष्ट सांगायची महत्वाची राहिली ती म्हणजे लॉकिंग. चॉईस लॉकिंग महाराष्ट्राला करायला पाहिजे. ते शेवटच्या दिवशी असतं आणि ऑल इंडियाला पण शेवटच्या दिवशी असतं. पण ऑल इंडियाला ऑटो लॉक होतात, महाराष्ट्राला ऑटो लॉक होत नाहीत. त्यामुळे तुमचे चॉईस जर चुकले तर हे तुम्ही जबाबदार असता. CET सेल त्याची जबाबदारी घेत नाही. त्याच्यामुळे चॉईस लॉक करणं फार महत्वाचं आहे. सर नुसतं डीमचं काउन्सिलिंग करायचं असेल तर वेगळी असते का फी? नाही, 2,05,000 ऑल इंडियाला. तेवढीच? हो, तेवढीच फी आहे. हा. आणि त्याच्यात महाराष्ट्रामध्ये पण तेवढीच डीम साठी? महाराष्ट्रामध्ये नाहीये, महाराष्ट्रात डीमच नाही ना. डीम 100% ऑल इंडियाला आहे. महाराष्ट्रात डीम नाहीये. महाराष्ट्रात प्रायव्हेटचा म्हणजे कोटा असतो. प्रायव्हेटचा ऐकू कुठं? ओके. त्याला आणि AFMC साठी? हा हॅलो. हा बोला. AFMC साठी महाराष्ट्रामध्ये परत रजिस्ट्रेशन वगैरे नसतं ना? मी नाही नाही ऑल इंडियाला केलं आहे. नाही, FMC फक्त ऑल इंडियाला. FMC तुम्ही हो, ऑल इंडियाला केलं आहे. हा, मग तुम्ही केलं असेल तर तुमचं नाव जर पहिल्या 1800 मध्ये आलं तर तुम्हाला ते FMC वाले कॉन्टॅक्ट करतील. अच्छा, मेल वगैरे पाठवतात का हो, मेल म्हणजे पाठवतात. दुसरं काय? पाठवतात ओके. पाठवतात मेल पाठवतात. चालेल, ठीक आहे. आपण आता ही मीटिंग क्लोज करूया आणि ज्या काही शंका असतील त्यानंतर आपण बघूया. हम्म? चालेल. मला वाटतं मीटिंग करून टाकू. एंड करून